हाय हॅलो सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर गोष्ट बघा अशी झाली, जो मी कालच्या दिवशी प्ले बटनचा व्हिडिओ टाकला होता ना, त्याच दिवशीचा हा व्लॉग होता. म्हणजे त्याच दिवशी मी संध्याकाळी हा शूट केला होता आणि त्याच्यातच मी घेणार होते. पण मग व्हिडिओ खूप जास्त लांब होऊन जातो आणि मग तुम्ही सुद्धा बोर होतात. म्हणून मग विचार केला की जाऊ दे, याचा वेगळाच एक व्हिडिओ बनवते, भलेही छोटा असेल. म्हणून मग वेगळाच व्हिडिओ बनवून अपलोड करत आहे. तर चला, त्या दिवशी संध्याकाळी मी आलूचे पराठे बनवले होते. म्हटलं शॉर्टमध्ये रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करावी. आता तसं तर आलूच्या पराठ्याची रेसिपी काही नवीन नाही आहे, आपण सगळेच बनवत असतो, पण तरीही शूट केली होती तर म्हटलं शेअर करावी तुमच्यासोबत. तर बटाटे मी इथे बाफून घेतलेले आहे आणि त्याला मॅशही करून घेतलं आहे. आता त्यामध्ये मी सगळे बेसिक मसाले घालत आहे, जसे की धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि हळद आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे. आता पहा, चुकून माझ्याने काय झालं होतं ना, बटाटे थोडे जास्तच माझ्याने बाफले गेले होते, तर एवढा कुस्करलेला चुरा माझा शिल्लक राहिला होता. आता याची मी दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळीच रेसिपी बनवणार आहे, तर ती रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. आता हा असाच मॅश केलेला बटाटा मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी याची वेगळी रेसिपी मी बनवणार आहे. होते ना कधी कधी चुकून आपल्यासोबत, कधी कधी बटाटे खूप जास्त बाफले जातात तर कधी कधी थोडे कमीच पडतात. आणि ज्या दिवशी बटाटे कमी बाफले गेले तर त्या दिवशी पराठेही इतके टेस्टी बनतात आणि कमी पडतात मग सगळ्यांना. मग असं वाटतं की थोडे जास्त घेतले असते तर चांगलं झालं असतं, पण आज तर काही जास्तच बाफले गेले होते. मग मी थोडेसे वेगळेच काढून ठेवले आणि मस्त आता इथे आलूचे पराठे बनवत आहे. तर आलूचे पराठे बनवण्याची ही बरीचशी वेगवेगळी पद्धत आहे. कुणी यामध्ये कांदाही घालते, कुणी आता वाटाण्याचं सीजन आहे तर वाटाणे बाफूनही घातली तरी खूप छान टेस्टी लागतात. पण आमच्या घरामध्ये तसा मसाला काही आवडत नाही, फक्त बटाट्याचाच मसाला भरून आलूचे पराठे आवडतात, म्हणून मी बटाट्याचाच मसाला बनवून पराठे बनवत असते. असेही खूप टेस्टी लागतात आणि सगळ्यांनाच आवडतात आमच्या घरामध्ये. आणि आलूच्या पराठ्याची खासियत काय आहे सांगू का तुम्हाला एक? पहा, पोळीमध्ये जर तुम्ही बटाट्याचा मसाला कमी भरला आणि पोळी बनवली तर ते पराठे टम्म फुलतात, आणि मसाला जर जास्त भरला तर ते कमी फुलतात पण कमी फुलतात. पण त्याला एवढी काही टेस्ट येत नाही. टम्म फुलणारे पराठे दिसायला तर छान दिसतात, पण खायला मग त्यामध्ये मसाला कमी वाटतो. म्हणून भलेही पराठे कमी फुलू द्या, पण मसाला जास्त भरल्याने त्याची टेस्ट ही खूप छान येते, म्हणून मी अशीच बनवते. आणि पहा, आता एवढ्या मोठ्या पराठ्यांचा प्लॅन केला होता, तर सकाळी पोळ्याही शिल्लक राहिल्या होत्या, तर त्याचा मी मस्त चुरमा करून टाकलेला आहे. तर याचा आज मी तिखट चुरमा बनवणार नाहीये, तर याचा आज मी गुळाचा गोड चुरमा बनवणार आहे. तर पोळ्याचा चुरमा करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला जेवढं गोड हवे असेल तेवढा गूळ टाकायचा आहे आणि त्यामध्ये तूप घालायचं आहे, आणि तूप थोडंसं जास्तीच घालायचं. आणि हा गुळाचा चुरमा खायला खूप छान वाटतो बरं का. तर आता असाही हिवाळा सुरू आहे, तर गोड थोडंसं खाऊ वाटते, म्हणून असा गोड चुरमा अधूनमधून आमच्या घरामध्ये बनतच असतो. तर तुमच्या घरातही शिळ्या पोळ्यांचा असा जुगाड करतात का? तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तिखट चुरमा तर आपण नेहमीच बनवत असतो, पण असा गुळाचा चुरमा तुम्ही एकदा बनवून बघा, आणि आधी बनवला असेल आणि खाल्ला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर असा चुरमा बनवल्याने आपल्या शिल्लक उरलेल्या पोळ्याही खाल्ल्या जातील आणि गोडची क्रेविंग सुद्धा आपली पुरी होऊन जाईल. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.